मधल्या वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी गावातल्या हर्षल पाटील या कंत्राटदारांना आत्महत्या केली। जलजीवन मिशन मधील 1,40,40,00,000 रुपयांची बिलं थकीत असल्यामुळे हर्षल पाटील यांनी टोकाचं पाऊल उचलून आत्महत्या केल्याचा आरोप केला जातोय। पण याबद्दल आता सरकारने स्पष्टीकरण दिलंय। हर्षल पाटील यांच्या नावावरती कोणतेही काम नाही, तर जलजीवन मिशन योजनेचं कोणतेही बिल थकलेलं नाही, हे स्पष्टीकरण दिले राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी। एखाद्या वेळेला त्यांनी सबलेट म्हणून काम घेतलं असावं, मात्र या बिलाची कुठेही नोंद नाहीये असंही पाटलांनी आवर्जून सांगितलं। तर सरकारचा संबंध हा कंत्राटदारासोबत असतो, सब कॉन्ट्रॅक्टर सोबत नसतो, असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलंय। हे बघा, मी आत्ताच त्या गोष्टीमध्ये तपास केल्यानंतर असं लक्षात आलेलं आहे की हर्षल पाटील त्यांचं नाव आहे। तांदळवाडी तालुका वाळवा इथल्या बाबतीमध्ये ही बातमी आलेली आहे, पण त्यांच्या नावावर कुठलंच काम नाही, त्या योजनेवर कुठलंच बिल पेंडिंग नाही। एखाद्या वेळेस त्यांनी सबलेट काम घेतलेलं असावं, पण त्याची नोंद जिल्हा परिषदकडे नाही। जिल्हा परिषदेच्या शिवूंशी आमच्या कार्यालयातून संपर्क झालेला आहे, मी स्वतः कार्यकारी अभियंत्यांशी बोललेलो आहे। त्यामुळे मला तरी असं वाटतं की त्यांचा या गोष्टीमध्ये कुठलाही संबंध नाही आहे। सबलेट काम केलं असेल तर ते आम्हाला माहीत नाही। याबद्दल कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे ते एका कॉन्ट्रॅक्टरला दिलं। माझ्याकडची जी माहिती उपलब्ध आहे त्याच्यात त्यांनी सब कॉन्ट्रॅक्टर नेमलेला आहे। आमचा संबंध येतो हा कॉन्ट्रॅक्टरशी येतो। तर सांगली जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाचे अभियंता यांनी हर्षद पाटील हे आमच्याकडे नमूद कंत्राटदार नाहीत अशी माहिती दिलेली आहे। अशोक पाटील हे जिल्हा परिषद सांगलीकडे नोंदणीकृत कंत्राटदार नाही आहे, आमच्या अभिलेखानुसार आम्ही बघितलं आहे। त्या व्यतिरिक्त जलजीवन मिशन अंतर्गत कोणत्याही कामाचा कंत्राट त्यांच्या नावाने जिल्हा परिषदने केलेला नाही, त्यामुळे त्यांची या जिल्हा परिषदकडे देयके थकीत असण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही। तर सरकार आणि प्रशासन दोघेही म्हणतात की हर्षल पाटील हे कंत्राटदार नाहीत, पण तांदुळवाडी या गावातील जलजीवन मिशनचं काम पूर्ण केलेल्या ठिकाणी भूमिपूजन आणि उद्घाटनाच्या फलकावरती स्पष्टपणे ठेकेदार म्हणून हर्षल पाटील आणि अक्षय पाटील यांची नावं आहेत। दरम्यान हर्षल पाटील यांच्या कुटुंबियांचं पुनर्वसन करण्याची मागणी गावातले नागरिक आणि त्यांच्या नातेवाईकांची आहे। हर्षलनं स्वतःची शेती विकली, सोनं नाणं विकलं, गावची कामं करून दिली अशी माहिती हर्षल यांच्या चुलत भावानं दिली आहे। शासनाने आमच्या कुटुंबाची जबाबदारी घ्यावी अशी आता कुटुंबियांची मागणी आहे। जलजीवन मिशनचं जे बिल होतं त्याचं जवळजवळ 1.5 कोटी रुपये थकलेलं, त्यामुळे त्याने एक टोकाचं पाऊल उचललं आणि जलजीवन मिशनची काम करताना त्यानं 3 गावची कामं पूर्ण केली। स्वतःची शेती विकली, स्वतःचं सोनं नाणं विकलं, प्लॉट विकला, जवळजवळ त्यानं असं प्रत्येक गावचं काम पूर्ण केलं आणि त्या स्कीमा मला वाटतं तालुक्यात 3 गावच्या स्कीमा पूर्ण क्षमतेनं चांगल्या स्थितीत चालू आहे। आमची मागणी हीच आहे की त्या आमच्या वहिनींना शासकीय नोकरीत घ्यावं आणि आमच्या कुटुंबाची संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी शासनाने घ्यावी। दरम्यान हर्षल पाटील यांच्या आत्महत्येनंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय। हर्षल पाटीलची आत्महत्या हा सदोष मनुष्यवध आहे, हा सदोष मनुष्यवध आहे। त्याला आत्महत्या का करावी लागली? जलजीवन मिशनमध्ये केलेल्या कामाचे पैसे त्याला वेळेत काय मिळू शकले नाहीत? त्याला कोण जबाबदार आहेत? कोणते मंत्री जबाबदार आहेत? कोणते अधिकारी जबाबदार आहेत? त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हे दाखल करणार आहेत का? पीडब्ल्यूडीचे जवळपास 80,000 कोटी रुपये देणे, जलजीवन मिशनचे पैसे मिळत नाही, डीपीडीसीच्या पैशाचा पत्ता नाही, संपूर्ण रस्त्यांची चाळण झाली आहे, रस्त्यावर कंत्राटदार काम करायला तयार नाही। काय करणार? काय होणार आहे महाराष्ट्राचं? आणि आता तर जलजीवन मिशनच्या सरकारने आत्महत्या केली, पुढे पीडब्ल्यूडीचे सगळे आपले कंत्राटदार आत्महत्या करतील। जशा पद्धतीने लाडकी बहीण योजना त्यांनी घाई गडबडीने आणली होती आणि त्याच्यामध्ये फक्त इलेक्शन लढणं आणि जिंकणं हे त्यांच्या मनामध्ये होतं, तसंच इलेक्शनच्या आधी भरमसाठ कॉन्ट्रॅक्ट हे छोट्या छोट्या कॉन्ट्रॅक्टरला तिथं दिले आणि कुठेतरी त्यांची दिशाभूल केली। बघ आता तुला काम देतो, आमच्यासाठी राजकीय दृष्टिकोनात तुला काम करावं लागेल,
तुझ्याकडे जे काम करतात, आता 1,00,000 कॉन्ट्रॅक्टरचा हा मुद्दा आहे आणि ही फक्त दुर्दैवाने सुरुवात झाली, असं होऊ नये, कोणी आत्महत्या करू नये अशी आमची विनंती आहे. पण ही जी सुरुवात तिथं झालेली आहे, खूप मोठा परिणाम याचा होऊ शकतो.